वेगान मारलं, ही स्पर्धा जिंकली ती गावदेवी पिसे संघानं. थँक्यू. दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी आपल्यामध्ये देवरुंग ग्रामपंचायतचे माजी सरपंच देविदासजी केडे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सन्माननीय देविदासजी केडे. चला देवरुंग ग्रामपंचायतचे माजी सरपंच देविदासजी केडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर DY फाउंडेशनचे निष्ठावंत कार्यकर्ते आमणेगावचे सन्मानित सत्यवानजी जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. चला सत्यवानजी जोशी आपण यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढील सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकाल आमनेगावचे या शाखा अध्यक्ष DY फाउंडेशनचे या देविदासजी चोरगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. जबरदस्त मात्र या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं आणि आज संपूर्ण DY फाउंडेशन कमिटी आज आपल्यामध्ये उपस्थित पाहत आहोत. सर्वांचा आपण या ठिकाणी आदरपूर्वक सन्मानित संपन्न करीत आहोत. चला पुढील सन्मान बाला ज्याच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे दिगंबर माली यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. त्यानंतर सन्मानित सूरजजी पाटील. सूरज पाटील चला आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे. सूरज पाटील. दरम्यान आपण दिगंबर माली यांना सन्मानित करतोय. तदनंतर सूरज पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला दोन्ही टीम्स विनंती करतो की आपण अगदी व्यासपीठाच्या समोर या. दोन्ही टीम्स चला इथे खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवरती येऊन तुम्हाला स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान सूरज पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. चांगलं त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. तदनंतर मिस्टर भावेश दलवी चला त्यांचं सुद्धा चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. तदनंतर गणेश पाटील आपले सुद्धा आम्ही शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतोय. हर्षद पाटील चला त्यांचे बंधुराज सुजल पाटील आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या सन्मान घेण्यासाठी आणि तदनंतर मित्रांनो चला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप दिलं गेलं. अतिशय सुंदर मंडप डेकोरेटर्स आणि अगदी आमच्या आवाजाची चांगल्या प्रमाणे काळजी केली असे आमचे लाडके DJ ऑपरेटर DJ अजय काकडे. काय जबरदस्त मात्र त्यांचं हे कार्य पाहिलं आपण या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. अजय काकडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर ज्या पंचांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त कार्य केलेलं आहे मी तिन्ही पंचांना विनंती करतो की सर आपण या अतिशय सुंदर डिसिप्लिन कुठल्याही निर्णयावरती कुठल्याही खेळाडूने आक्षेप घेतल्याने एवढं नियंत्रण आज या स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही पंचाच्या वतीने आपण पाहिलं आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. जरा सोमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित आपण संपन्न करीत आहोत. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आम्हाला सावतगावचे या उद्योजक रोहिदासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दरम्यान आपण पंच धर्मेंद्र वर्मा सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला पिसे संघ आणि या जांभूलपाडा संघ विनय आपापले खेळाडू घेऊन पहा. तुमच्यासाठी खास सोय आहे. चेअर तुमच्यासाठी ठेवण्यात आलेले सर्वांनी येऊन त्या ठिकाणी स्थानापन्न व्हा. जांभूलपाडा संघ हर्षद चला या आपण समोर.
पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या आवाजाने अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असे आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ झू नांदुरकी माझे मित्र समीर ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. तुम्हाला ठाकरे यांचं समालोचन आवडलं असेल तर एकदा टाळ्या वाला हरकत नाही मित्रांनो. जबरदस्त कार्य या विभागामध्ये त्यांच्या वतीने आपण पाहत असतो जेव्हा जेव्हा ते स्पर्धा कव्हर करत असतात आणि त्यांचा हा सन्मान येथे मात्र आपण संपन्न करीत आहोत. तदनंतर या स्पर्धेला ज्यांनी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून अगदी इंटरनॅशनल दर्जा देण्याचा प्रयत्न केला अशी आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी. चला एखादा नीरज या आपण. चला आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. हो नक्कीच. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अतिशय जबरदस्त चित्रीकरण आणि प्रत्येक वेळेला या मैदानावरील त्याचबरोबर मैदानाच्या आजूबाजूमध्ये काय घडतं क्रिकेटमध्ये काय घडतं या सर्व गोष्टी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वाहिनीवरून आपण जरूर बघितलेल्या आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. आणि हळूहळू एक छोटं पाऊल या क्षेत्रामध्ये टाकलं परंतु आता ते मोठं नाव ब्रँड बनत गेलं आणि तदनंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे व्हॉइस ऑफ पीटीसी अँड द व्हॉइस ऑफ आमने लोनाड योगी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जर मित्रांनो नेहमीच मी म्हणत असतो की या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या आयोजकांचं अर्ध काम समालोचक योगी सर करत असतात आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या पडगा परिसरातील खरं तर योगी सरांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आणि थोड्याच वेळात आपण पारितोषिक वितरण सोहळ्यालाही सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सन्मान आहे ज्यांनी आम्हाला तिन्ही दिवस स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगली साथ दिली आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर पंकज या आपण. चला पंकज ही तुमची मेहनत आहे मित्रा. डीजे विजू हॅलो हॅलो चेक. एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण या ठिकाणी पंकजला सन्मानित करतोय आणि तदनंतर या ठिकाणी एक शिवशाही सन्मान राहणार आहे. नेहमीच एकविरा स्पोर्ट्स आवाज संघाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारी व्यक्ती आणि नेहमीच या संघाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू न देणारी व्यक्ती अर्थात महेंद्र शेठ पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर मी महेंद्रजी पाटील यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. महेंद्रजी पाटील आपण या. कुमार महेंद्र शेठ पाटील. आणि आता आम्हाला इच्छा झालेली आहे की कधी ते स्त्री होणार. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल आपल्यामध्ये सोमनाथजी पाटील आहेत त्यांची सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये चांगली आपल्याला मेहनत पाहायला मिळाली आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. चला दिगंबर माळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करायचा आहे आणि आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आणि जर कोणी स्वागत सन्मान करण्याचा चुकून जर राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय. आमचे ऑपरेटर डीजे ऑपरेटर विजू या. आज मॅजिकल विजू
हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वर घेऊन या. फायनल मॅन ऑफ द मॅच. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. एकविरा चषक 2026 आणि फायनल मॅन ऑफ द मॅच. काही दिवसांपूर्वी आप्पासाहेब शिंदे चषक सुद्धा आम्ही पाहिलं. त्या स्पर्धेमध्ये त्याच खेळाडूची निवड केली होती आणि 2 दिवसाच्या गॅपमध्ये ही स्पर्धा पिछे संघाने जिंकली आणि तोच खेळाडू आहे 35 धावांची किली साकारणारा द टॉवर मॅन ऑफ पिसे मिस्टर विनय पाटील. जबरदस्त खेळ विनयची पाहिली मिळाली. सर्वांनी वीरेंद्र चोरगे साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करा. आकर्षक ट्रॉफी आणि तदनंतर गिफ्ट हॅम्पर आणि शीतपेय कोल्ड्रिंक्स. एकदा विनय पाटीलसाठी टाळ्या सुद्धा मित्रांनो. जबरदस्त खेळी. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. विनय घ्या कोल्ड्रिंक घ्या, ती सध्या शीतपेय घ्या, सॉफ्ट ड्रिंक्स नंतर हॉट घेतलं ते चालेल. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. तर आपण ट्रॉफीवर घ्या आणि बेस्ट बॉलर, चला बेस्ट बॉलर देऊया आपण. ट्रॉफीवर घ्या आणि त्या खेळाडूसाठी एअर कूलर आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय सचिनजी पाटील आपण पुढे यायचं आहे. आणि मुठवलचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेशजी पाटील या आपण पुढे या. आणि सुरेशजी पाटील आहेत. भरपूर पारितोषिक आहेत. आपण प्रत्येकाला योग्य मान देणार आहोत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज पियुष पाटील जो पिसे संघाचा खेळाडू जो आहे त्याच्या 8 विकेट्स आहेत, परंतु तो नाही आहे. कारण हा पारितोषिक जिंकणारा जो खेळाडू आहे, जो गोलंदाज आहे, त्याने 9 विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या. एक वेल फायफर कंप्लीट केला होता आणि आता त्याची जाणीव तुम्हाला झाली असेल. नो डाऊट चेहऱ्यावरती गोड स्माईल. संघ आहे श्रीगणेश जांभूलपड आणि खेळाडू आहे ओमकार लिये. जबरदस्त कामगिरी गोलंदाजाची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आकर्षक चषक आणि एअर कूलर. ओमकार आता गरमीचे दिवस येतील आणि त्याचा चांगला वापर करा. एकदा टाळ्या सुद्धा ओमकारसाठी. आणि ओमकारला कॅश प्राईज आलेला आहे. सन्माननीय मधुकरजी लिये यांच्याकडून कडक 500च्या 4 नोट आलेल्या आहेत. ओमकार नाही, नो जीएसटी ओनली कॅश. पुढील पारितोषिक आहे बेस्ट बॅटर. चला आपण ट्रॉफीवर घ्या आणि त्या खेळाडूसाठी एसीएस स्पोर्टच्या वतीनं आकर्षक बॅट आहे. चला या दोन्ही पारितोषिक वर घ्या आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय राजूजी म्हात्रे आणि सन्माननीय रोहिदाजी पाटील आपण पुढे या. आणि सोपान सुद्धा इथे उपस्थित आहे. तर मी सोपान तिस्कर आपल्या सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा जॉईन झालं तर हरकत नाहीये, नो प्रॉब्लेम. चला या पुढे आपण राजू म्हात्रे आणि रोहिदाजी पाटील. आणि स्पर्धेतील बेस्ट बॅटर राहिलाय नाहीये जय हनुमान खांडवल बस संघाचा योगेश्वर पाटीलनं पाहिल्या तर 39 धावा जोडल्या होत्या, परंतु त्याला पाठीमागे टाकत ज्या खेळाडूने 46 धावा जोडलेल्या तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर. आणि तो खेळाडू आहे जय हनुमान खांडवल संघाचा मिस्टर निखिल जाधव. चला आपला एखादा सहकारी असेल तर या, किंवा मानव मात्रे हा पारितोषिक मात्र या ठिकाणी स्वीकारत आहेत. तर निखिल जाधवसाठी एकदा टाळ्या असू द्या मित्रांनो. बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट एकविरा चषक 2026. खेळाडूचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत थर्ड प्राइज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः या ठिकाणी पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय नरेशजी सुदाम पाटील आपल्यामध्ये उपस्थित विनंती करतो की आपण पुढे या.
तदनंतर सन्माननीय अनिलजी दलवी, दिलीपजी दलवी. चला आपण पुढे या. थर्ड प्राइज अँड गोज टू जय हनुमान खांडवलप. चला आपला एखादा प्रतिनिधी असेल तर आपण या किंवा जांबूपाडा संघ आपण हा पारितोषिक कलेक्ट करा. आकर्षक चषक या संघाला आपण देत आहोत. चला मी नरेशजी पाटील आणि सन्माननीय दिलीपजी दलवी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा पारितोषिक देत आहोत. एकदा टाळ्या सुद्धा खांडवल संघासाठी. या स्पर्धेतील थर्ड प्राइज संघाचं अभिनंदन. पुढील जो पारितोषिक आहे द्वितीय क्रमांक आणि ह्या चषक आम्हाला माजी उपसरपंच सावचे अनिलजी तिसकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे आणि या संघाला आपण कॅश प्राइज देणार आहोत. अनिलजी तिसकर आपण आलात तर चांगलं होईल. या आपण आणि तदनंतर आपण या ठिकाणी सचिनजी पाटील आणि सन्माननीय सुरेशजी पाटील या आपण दोघेही पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देत आहोत. कॅश प्राइज विथ ट्रॉफी. चला मित्र म्हणतो की हा क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, परंतु ही तुमची मेहनत आहे. आपल्या संघासाठी हा पहिलाच क्रमांक आहे असं मी मान्य करतोय आणि सर्वांना विनंती करतो की हा चषक घेण्यासाठी सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि संघाचं नाव असेल श्री गणेश जांभूलपाडा. बोला गणपती बाप्पा. आज बाप्पाचा आशीर्वाद घेऊन हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि खेळलाच नाही तर फायनल खेळला. जबरदस्त खेळ या संघाचा आपण पाहिला. आणि पावसाळ्या ठिकाणी सचिनजी पाटील आणि सुरेशजी पाटील या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण हा चषक आपण इथे देत आहोत. मानाचा चषक एकविरा चषक 2026. चला वैभव साहिल या, कारण हे क्षण वारंवार येत नसतात मित्रांनो, यासाठी फार मेहनत करावी लागते. आकेश या आपण या. वैभव चला या आपण सर्व जॉईन व्हा मित्रांनो. हा तुमचा गावाचा अभिमान आहे, ही तुमची मेहनत आहे मित्रांनो. आणि आज हर्षद पारधी यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल, कारण या क्षणासाठी भरपूर वेळ त्याला मात्र वाट पाहावी लागली आणि आज तो स्वप्न त्या संघाचा साकार झालेला आहे. संघाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. वेल डन बॉईज. आणि या पुढील स्पर्धेमध्ये आता पहिला क्रमांक पटकावण्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देत आहोत. चला पुढील जो पारितोषिक आहे मालिकावीर. चला सायकल वर घ्या, ट्रॉफी वर घ्या. सायकल स्पॉन्सर बाय राजू म्हात्रे. आणि आज मी विनंती करतो या आदरणीय सर्वांचे लाटके व्यक्तिमत्व युवा नेते वीरेंद्र सोरगे साहेबांना आणि राजू म्हात्रे आणि नरेशजी पाटील. चला आपण तिघेही पुढे या. वैयक्तिक पारितोषिक आहे मित्रांनो आणि पाहिजे पॉईंट्स आहेत त्या आम्ही सेमीफायनलपर्यंतच ॲड केले आहेत, कारण आपला असोसिएशनचा रूल आहे. आणि मला तरी असं वाटतं की अनाऊन्समेंट करण्याची गरजच नाही आहे. बॅटच्या सहाय्याने तब्बल 103 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स 103 + 10 113 पॉईंट्स प्राप्त करणारा हा खेळाडू आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघाचा द टावरमॅन ऑफ पिसे विनय पाटील. काय पठ्ठ्या खेळला या स्पर्धेमध्ये. षटकारांचा पाऊस अगदी शेतकीय खेळी. 100 पेक्षा अधिक धाबा विनय पाटीलच्या बॅटमधून मात्र निघाल्या आणि मालिकावीर या चषकावरती त्यांनी नाव कोरलंय. विनय आज बोलू इच्छितो, म्हणजे कधी त्याला विचारलं की त्याचा बोलण्याचा मूड नसतो, परंतु आज मूड आहे. विनय काय फील करतोयस? खूप म्हणजे प्राऊड फील करतोय. याचा क्रेडिट तू कोणाला देणार? पूर्ण टीमला माझ्या. आज विचार केला तर मागील वर्षी तुमचा संघ टॉपला रँक करत होता, परंतु आज ही स्पर्धा जिंकण्याकरता तब्बल 14-15 स्पर्धा तुम्हाला वाट पाहावी लागली. या पाठीमागची काय मेहनत राहिली? मेहनत तर खूप आहे. आमचे प्लेयर थोडे इंजर्ड पण झाले. चांगले मानव झाला, मयूरदा झाला, असे आमचे प्लेयर इंजर्ड झाले म्हणून आमची टीम कुठेतरी बॅकफूटला चालली आमची. मग या स्पर्धेमध्ये तुमचा जो खेळ राहिला त्याच्यावरती तू संतुष्ट होता का? हो नक्कीच. आणि तुला काय स्वप्न वगैरे पडलं होतं की मकर संक्रांती दिवशी मी सिरीजची ट्रॉफी जिंकेल? नाही असं काही नाही. मग ऑनलाईनमध्ये काय एखादी
जी एफ काही तुमची आय थिंक ही खेळी पाहत होती का नाही? नाही नाही चला हरकत नाही. तर हे होते विनय पाटील ज्यांनी मालिकावीर ट्रॉफी जिंकली. आज पिसे गावामध्ये गुल्लाल उधळला जाणार, फटाके फोडले जाणार. कारण सावधकरांची स्पर्धा म्हटली की अभिमानास्पद असते आणि ती स्पर्धा आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आईच्या नावाचा हा चषक इथे मात्र आपण देणार आहोत. सन्मानी वीरेंद्रनाथ सोरगे आणि संपूर्ण व्यासपीठ सर्वांना तर विनंती असेल की सर्वांनी पुढे या आणि विनंती करतो की आपण सर्वजण खाली बसा म्हणजे एक चांगला फोटो घेता येणार. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चॅम्पियन कहते हैं. चॅम्पियन ऑफ विजयदादा पाटील यांचा संघ अर्थात गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. गावदेवी माते की जबरदस्त खेळ राहिला या पिसे संघाच्या स्पर्धेत. त्याचे या साक्षीदार आहेत आणि त्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा मानाचा चषक देत आहोत.